जे माझे मी त्यांना गुरु म्हणतो नितीन अगरवाल, त्यांच्या डोक्यात काय विजन येते त्या विजनला मी पुढे घेऊन जाईल, मला घेऊन जायचंय. आज त्यांच्या खूप इच्छा आहेत, त्या माणसांना मी म्हणजे मी त्यांना माझा गुरु मानतो. त्यांच्या ज्या डोक्यात काय विजन आहेत त्याला मला पुढे घेऊन जायचंय. माझं म्हणजे अजून भरपूर काय म्हणजे टुरिस्टसाठी आपण करू शकतो सर. आणि त्याच्यातून मला असं वाटतं आपण स्वतः जाऊन आता कुठेतरी त्यांनी पण नितीन अगरवालनी काम केलेत. आज आमचं जेव्हा गरिबी होती सर, खरंच सांगतो त्या टाइमी मला साथ देणारे कुमू पुजारी इथं ऐकायला नाही येत, त्यांनी गरिबी आम्हाला खूप साथ दिलेली सर. पण आज राजकारणामध्ये आल्यानंतर व्यवसायामध्ये आल्यानंतर नितीन अगरवालनी मला एक लेवलला साथ दिलेली. आज पुढं चाललोय, पुढं जाताना आज पुढं जाताना मला असं वाटतंय कुठेतरी नगरसेवक झाल्यानंतर मला सगळ्या गोष्टीला कुठेतरी म्हणजे एक ताकदीने पुढे जाता येईल. नमस्कार. मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी प्रदीप वाडेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेग आला असून राजकीय घडामोडी सुद्धा अतिशय वेगात सुरू आहेत. लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये काही राजकीय कार्यकर्ते आहेत, तर काही नव्यानेच या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशाच पैकी एक असा चेहरा जो अनेक वर्ष लहानपणापासून सामाजिक कार्य करत आहे आणि अतिशय चिकाटीने त्याने आपला व्यवसाय उभा केला आहे आणि लोकांसाठी झटणारा असा एक कार्यकर्ता लोणावळा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून हा इच्छुक उमेदवार आहे, मोबिन इनामदार. नमस्कार. नमस्ते. काय तुमचा प्रवास आणि काय परिचय आमच्या प्रेक्षकांना सांगाल? सर, माझा प्रवास म्हणजे खरं सांगायला गेलो तर खूप गरीब परिस्थितीमधून किंवा खूप स्ट्रगलमधून आलेला एक म्हणजे तुमच्यासमोर जे काय तुम्ही कार्यकर्ता म्हणताय किंवा काय म्हणताय, खरंच मी एक स्वतःला एक सांगेन काय माझ्या जीवनाचं खरं बोलायला गेलो तर असं आहे सध्याचं सर. काय मी जेव्हा लहानपणी सिद्धार्थनगरमध्ये राहिलो, सिद्धार्थनगरमधली जी लोक आहेत माझ्या वडिलांचं म्हणजे नारळाचं दुकान होतं बाजारामध्ये. आज बाजारपेठेमध्ये नारळाचं दुकान होतं. आणि जेव्हा मी लहान होतो तर शिक्षणासाठी माझ्या आईने मला खूप प्रयत्न केला मला शिकवायसाठी. पण आमच्या घरातली सर परिस्थिती अशी होती काय माझ्या आईला ते जमलं नाही. आणि त्याच्यातून माझ्या वडिलांनी पण प्रयत्न केला. पण मग तरी पण माझी आईची धडपड होती की मला शिकवावं म्हणून. पण आम्ही 3 सख्खे भाऊ होतो आणि मधल्या भावाचं पण शिक्षण ते दोघं शिक्षण करत होते. पण मला असं वाटलं काय शिक्षण करू, मी पण शिक्षणाला प्रयत्न केला. पण त्याच्यातून मी 100% मग नंतर विचार केला नाही आपण कुठेतरी बिझनेसमध्ये जाऊन लवकर मोठं होण्याचा प्रयत्न करू. पण त्याच्यातून मी बिझनेसमध्ये आलो, दुधाचा व्यवसाय केला. दुधाचा व्यवसाय करता 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 मला लोणावळ्याच्या लोकांनी खरंच मनापासून त्यांचा आभार आहे. त्यांनी मला लई मनापासून सर साथ दिली. आज सगळ्या कधीच माझ्या लोणावळ्याच्या लोकांचा मला एवढा आभार मानलं म्हणजे मी मानलं तेवढा कमी आहे का त्या लोकांनी नेहमी मला व्यवसायामध्ये पुढं घेतलं. तर मग त्याच्यातून करता करता मला पार्लेची एजन्सी घेतली सर, मी हिंदुस्तान लिव्हरची एजन्सी घेतली, लक्स साबण वगैरे घेते. त्यानंतर कॅडबरीची एजन्सी घेतली, कॉलगेटची एजन्सी घेतली. असं करत 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 मी बिझनेसमध्ये पुढं आलो. बिझनेसमध्ये पुढं आलताना माझ्या व्यापारी मित्रांनी मला खरंच मनापासून खूप प्रेम दिलं आणि मला आज बिझनेसमध्ये पुढं आणलं. पण ते काम करताना सिद्धार्थनगरचं एक विषय माझ्या डोक्यात नेहमी येतो का सिद्धार्थनगरमध्ये जेव्हा माझा जन्म झाला तर सिद्धार्थनगरमधली लोक माझ्याकडे आज काय अपेक्षाने येतात. त्यांचं असं म्हणजे काय हॉस्पिटलचं काम आहे किंवा त्यांचं काय एज्युकेशनचं काम आहे. तर मी माझ्या मुलाला नेहमी सर म्हणतो का बाळा आपलं सिद्धार्थनगरला काहीतरी देणं आहे, सिद्धार्थनगरला आपलं काहीतरी देणं आहे. सिद्धार्थनगरला आपण जेवढं देणार हे कमी पडणार. कारण का जेव्हा आपली गरज होती खरंच मी त्या लोकांना मानतो सर. म्हणजे मी मनापासून तुम्हाला आज बोलतोय काय आम्हाला उभं करणारी सिद्धार्थनगर आम्हाला शिकवणारी व्यापारी लोकांनी जी साथ दिली आणि सिद्धार्थनगर लोकांनी जे टायमावरती मदत केली त्याच्यातून आज मला असं वाटतं काय ह्याच्या पहिले काय झालं, काय लोकांना आम्ही नगरसेवकसाठी मला लोक आली, आम्ही त्यांना मदत पण केली, त्यांनी त्यांच्या विषयी कामं पण केली. पण आज वाड्याचे लोक काय झालं तर माझ्याकडे येतात काय भाऊ माझं हे काम आहे, बाळा माझं ते काम आहे. तर काम ते आल्यानंतर पाय थांबत नाही सर. म्हणजे अशी एक वेळ आली का एक सिद्धार्थनगरमधला एक लहान पोरगा वायसीएममध्ये ॲडमिट होता सर.
तर माझं एक चांगलं मोठं काम होतं, माझ्या त्या कामात मला 2 पैसे भेटणार होते. पण मी तेव्हा बाहेर निघत होतो, ते मला म्हटलं, अरे आमचा मुलगाची गॅरंटी नाही आहे. तर तिथं मी गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय ती मदत केली. तो पोरगा मला म्हणून, पप्पा काका मी मरणार आहे का? तर मी म्हणलो, का रे बाळा असं म्हणतो? नाही बोले, डॉक्टर म्हणतात. मग सर तिथं अशी परिस्थिती झाली, 7,000 रुपयाचं एक इंजेक्शन होतं. तर माझे आज मामा वारले जावेद शेख. तर मी त्यांना म्हणलो, अरे डॉक्टर म्हणतात. ते बोले, डॉक्टर म्हणले ते 30 दिवस पण द्यायला लागणार आहे. तर त्याच्यातून मी आहे लोण्यात आलो. सूरज अग्रवाल माझे मित्र आहेत, त्यांच्याकडे गेलो. मी म्हणलं, सूरज अरे माझा मित्र वाड्यातला एक पोरगं आहे, त्याला म्हणलो 7,500 रुपयाचं इंजेक्शन लागते आज. मग नितीन अग्रवालला म्हणलो किंवा माझे काय मित्र आहेत, तर आम्ही असे पैसे जमा करून ते इंजेक्शनचं केलं. त्याच्यातून अजून काय लोक येतात, अजून काय मदतीसाठी आम्ही धडपड करून, माझ्याकडून काय मदत होती, माझे मित्र आहेत, असे काय आम्ही सगळं धडपड करून कामं करतोय. पण त्याच्यातून सर मला असं वाटतंय मी मोठ्या लेवलला मदत करू शकतो. जर का मी नगरपालिकेमध्ये गेलो, नगरसेवक झालो सगळ्यांच्या ह्याच्याने, तर मी मोठ्या लेवलला काम करू शकतो. आज नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आज लोकांच्या अजून अडचणी आपण सोडू शकतो. त्यामुळं माझ्या आज कुठेतरी हे डोक्यात आले की नाही, आपण कुठेतरी नगरसेवक व्हायला पाहिजे. आणि नगरसेवक आज लोकांची पण मला तेच म्हणणं येते का, मुबीन तू काम करतोयच. तर बघा आज वर्गाने झाल्या, कुठल्या गणपतीची वर्गणी झाली किंवा शिवजयंती आली किंवा आंबेडकर जयंती आली किंवा मोहरम आले किंवा उरूस आलं, ह्याला ते पावती देणं हे ते आपलं, मी एक धरतो की ही जे लोक माझ्याकडे येतात त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्क येतो. आज वाड्याचे पण लोक माझ्याकडे काय, मग त्यांचा हक्क आहे, त्यांचा पण त्यांना ते मोठ्या लेवलला असं आपलं, मी बिझनेसमध्ये सर, बिझनेसमध्ये असताना काय प्रॉब्लेम येतोय काय, टुरिस्टसाठी जर का मी आज नगरसेवक झालो, तर टुरिस्टसाठी आज मोठ्या लेवलला हॉर्स रायडिंगचं एक माझ्या डोक्यातला प्रोजेक्ट आहे सर. आज आपण महाबळेश्वरला जातो, महाबळेश्वरला गेल्यानंतर आज 500 पोरं तिथं, घोड्याचा जो हॉर्स रायडिंगचा बिझनेस, त्याच्यावरती 500 पोरांचा घर चालू आहे सर. तर जर का आपण हेच हॉर्स रायडिंग लोण्यात आणली, तर 500 पोरं पोट भरू शकतात. तिथं बाहेर थोड्याशा आपल्या टपऱ्या टाकल्या, तिथं पोट भरू शकतात. अजून मी त्यांना गुरु म्हणतो, नितीन अग्रवाल, त्यांच्या डोक्यात काय विजन आहेत, त्या विजनला मी पुढं मला घेऊन जायचं आहे. आज त्यांच्या खूप इच्छा आहेत, त्या माणसांना मी त्यांना माझा गुरु मानतो. त्यांच्या ज्या डोक्यात काय विजन आहेत, त्याला मला पुढं घेऊन जायचं आहे. माझं अजून भरपूर काय टुरिस्टसाठी आपण करू शकतो सर. आणि त्याच्यातून मला असं वाटतं आपण स्वतः जाऊन आता कुठेतरी, त्यांनी पण नितीन अग्रवालनी काम केलेत. आज आमचं जेव्हा गरिबी होती सर, खरंच सांगतो, त्या टाईमी मला साथ देणारे कुमू पुजारी इथं ऐकायला नाही येते. आज त्यांनी गरिबी आम्हाला खूप साथ दिलेली सर. पण आज राजकारणामध्ये आल्यानंतर, व्यवसायामध्ये आल्यानंतर नितीन अग्रवालनी मला एक लेवलला साथ दिलेली. आज पुढं चाललोय, पुढं जाताना मला असं वाटतंय कुठेतरी नगरसेवक झाल्यानंतर मला सगळ्या गोष्टीला कुठेतरी एक ताकदीने पुढे जाता येईल. त्या हिशोबाने आज माझ्या डोक्यात असं आलं तर, आणि लोक मला साथ देतील, मला 100% लोकांकडून अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं की उद्या समजा तुम्ही नगरसेवक झाला, नगरसेवक व्हावं ही आमची इच्छा आहे, पण समजा तुम्ही झाला आता, तर नगरसेवक कसा असावा, म्हणजे तुम्ही काय काम करणार मुख्य? सर मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले माझ्या ज्या आई बहिणी जे शौचालयासाठी बाहेर जातात त्यांना मी शौचालय घरात बनवायचा हा माझा सगळ्यात मोठा विषय राहणार आहे. सुरुवात कुठनं सर? नगरसेवक हा पहिला तर सगळ्यात वर्ड आहे ना सर, सेवक जनतेचा सेवक. माझ्या हिशोबाने नगरसेवक म्हणजे लोकांचा सेवक. सेवकचं काम काय आहे सर? सेवक म्हणजे लोकांचे दुःख, लोकांचे अडचणी, लोकांचं जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याला जाऊन सॉल्व्ह करायला पाहिजे, त्याला नगरसेवक म्हणतात. फक्त ते कडक कपडे घालून तसा नगरसेवक 100% नाही होणार सर. आणि मला असं वाटतंय का सर, आज खरंच लोकांना आहे ना काय गोष्टीचे, आज मी सिद्धार्थनगरमधून वाढल्यामुळं आज सिद्धार्थनगरचे जे पोरं त्यांना मी चांगलं मार्गदर्शन करू शकतो सर. जी पोरं तिथं स्ट्रगल करतात त्यांना मार्गदर्शन करणं, त्या पोरांना मी चांगलं समजू शकतो. बाळा मी पण सिद्धार्थनगरमध्ये होतो, मी पण तिथं पैदा झालोय, तुम्ही पण काहीतरी करा, मी तुम्हाला डोकं देतो, त्यांना मी साथ देईन, त्यांना हात देईन, त्यांना पुढं घेऊ. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं हे, मी सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण का सगळ्या समाजामध्ये मी आज सिद्धार्थनगर एक असा प्रभाग आहे सर, बघा तुम्ही सगळ्या समाजाचे लोक तिकडे आहेत सगळे. म्हणजे तुम्ही सगळ्या प्रभागामध्ये फिरा सर, तोच एक प्रभाग असा आहे की तिथं सगळ्या समाजाचे लोक आहेत आणि सगळ्या समाजाचे लोक मला प्रेम करतात. त्यामुळे मला सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. सिद्धार्थनगरमध्ये मोठा काय प्रोजेक्ट असा तुम्हाला डोळ्यासमोर की तिथं करायला पाहिजे, तिथं हे गरज आहे त्या गोष्टीची, म्हणजे सुविधांची? सर सगळ्यात पहिले तर प्रोजेक्ट म्हणजे आज
तिथं प्रोजेक्ट म्हणजे आज लोक महिलांना माझ्या डोक्यात म्हणजे का त्या महिलांना ज्या महिला आपल्या घरात आहेत, आज मी पार्लेची एजन्सी माझ्याकडं, कॅडबरीची एजन्सी, तिथं माझ्या डोक्यात भरपूर असं काही महिलांना, जसं आज बाकी जागे तुम्ही बघा कुठं पापड बनवून पॅकिंग करून विकतात येईल, तर मला असं वाटतं तिथं घराघरामध्ये गृहउद्योग आपण करू शकतो. एक म्हणजे माझ्या याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, जे काय पोरांना बिझनेस, जसं मी आज बोललो हाऊस रायडिंगचं, त्या पोरांना आपण सिद्धार्थनगरमध्ये करू शकत नाही, पण बाकी जागे व्यवसाय करून त्या पोरांना त्या व्यवसायामध्ये आपण जॉईन करू शकतो. दुसरा, आज मी तिथं सिद्धार्थनगरमध्ये जर जातोय ना सर, बघा सर, मी स्वतः डब्बा घेऊन बाथरूमला स्वतः गेलो. तिथं मी आता सिद्धार्थनगरमध्ये जेव्हा फिरतोय ना सर, सिद्धार्थनगरमधली तुम्ही बाथरूमची अवस्था बघा सर. नळ तुटलेत, लाईट नाहीये, पाणीची टाकी फुटलेली, ही परिस्थिती आता मी जेव्हा फिरतोय रेग्युलर मार्ग, तर मी ह्याची एक मी आता CEO साहेबांना हे पण दिलेली आहे काय सर, अशाच्या अडचणी आहेत. तर सिद्धार्थनगरमध्ये आपण व्यवसायासाठी उद्योगासाठी करायचंच आहे, पण तिथल्या पाणीचा प्रॉब्लेम आहे, तिथल्या बाथरूमचा प्रॉब्लेम आहे, किंवा अजून भरपूर काय मुद्दे आहेत, त्या मुद्द्याला घेऊन पुढे जायचं आहे सर. आणि हा तुमच्या वॉर्डाचा तुमचे सगळं हा विजन आहे, तुमचं ध्येय आहे की वॉर्डामध्ये. बरं, आता जे लोणावळ्यामध्ये इतर पण सुद्धा प्रॉब्लेम्स आहे, इतर सुद्धा खूप मोठमोठ्या समस्या आहेत, जसं ट्रॅफिकची समस्या आहे, किंवा पर्यटक आले का पर्यटकांना तुम्हाला पार्किंगचा व्यवस्था नाही आहे, अस्वच्छता, पुन्हा एवढं 4 वेळा स्वच्छतेचा पारितोषिक मिळालेलं आपल्या नगरपालिकेला, पण आता जी परिस्थिती पाहाल तर आता हे सुद्धा सगळीकडे कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता पुन्हा वाढू लागली. यावरती तुम्ही काय काम करणार आहे सर? आता मध्ये आम्ही ह्याच्यावरती चर्चा केली होती पार्किंगसाठी. भाजी मार्केट जे आहे आपलं, भाजी मार्केटच्या वरती म्हणजे नितीन अगरवालने एक विषय मांडला होता, म्हणजे आम्ही त्याच्यावरती चर्चा केली होती, भरपूर लोक बाकी होते, आमचे मावळवार्ताचे संजय आडसोळे पण तिथं होते, आम्ही सगळेजण होतो. त्याच्यामुळे त्यांनी काय मुद्दा मांडला होता, भाजी मार्केट जे लोकांचं मत ठेवा आणि त्याच्यावरती पार्किंग करा. तो एक विषय पार्किंगचा मुद्दा घेतला होता आम्ही. अजून पार्किंगसाठी आम्ही 2 जागाच्या वरती विचार केलाय. जेव्हा तिथं जाऊ तर तिथं तो मुद्दा पार्किंगचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे सर. पहिलं टुरिस्टचा सोडा सर, माझी स्वतःची मी गाडी जेव्हा घेऊन जातो ना मार्केटला, आज माझा ड्रायव्हर आहे, आमच्या गाड्या माझ्या मार्केटला तर एवढी अडचण आहे ती पार्किंगची. ती अडचण आपल्या लोणावळ्याच्या लोकांसाठी पण, म्हणजे आज टुरिस्टसाठी आहेच आहे, लोकलसाठी पण प्रॉब्लेम. त्या याच्यावरती काम 100% करायचं आणि त्याच्यावरती आमचे भरपूर प्लॅनिंग आहेत. तर शेवटचा एक प्रश्न तुम्हाला, की जे नवयुवक आहे, तुम्ही म्हटलं की तुमचे बरेच लोक म्हणजे नवयुवक तुमच्यासाठी मदतीसाठी येतात, तुम्ही त्यांना मदती करतात, पण त्यांच्या भविष्यासाठी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, किंवा त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सर, मला असं वाटतं, मी त्या पोरांना एकच सांगेन, जीवनामध्ये जिद्द जर का माणसात असली तर माणसाला कुठंच माणसाला म्हणजे तो माणूस थांबूच शकत नाही. कारण का देवानी ना धीरूभाई अंबानीला पण डोकं दिलं आहे आणि आपल्याला पण ब्रेन दिला आहे. फक्त त्या ब्रेनला आपल्याला चालवायची गरज आहे. जर का आपण त्या ब्रेनला चालवलं, 100% आपण धीरूभाई अंबानी तर नाहीच, पण 100% एक चांगल्या म्हणजे लेवलला आपल्या घराला आपण घेऊन जाऊ शकतो. फक्त माणसाला ती जिद्द पाहिजे सर. नक्कीच. मोमीनभाई, मी तुमचा सगळा परिचय घेतल्यानंतर मला लक्षात आलं की तुम्ही खूप गरीब परिस्थितीनं वरती आलात आणि खूप तुम्ही कष्टा खाल्लेल्या आहेत, आणि त्यातनं ही अशा लोकांनासुद्धा, अशा युवकांनासुद्धा माझ्यासारखं स्ट्रगल करायला लावू नये या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे बघता, त्यांना मदत करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर मला वाटतं हेच समाजकार्य आहे. अशा लोकांना, दीनदुबळ्यांना, गरिबांना मदत करणं हीच खरी समाजसेवा आहे. आणि असा एक नगरसेवक तुमच्यातनं निर्माण व्हावा असंही मला वाटतं, की जो या गरीब जनतेला तुम्ही मदत कराल. बाकी इतर सुविधा, तुमचा ध्येय आहे की इतर सुविधासुद्धा उपलब्ध करून देणारा, लोणावळ्यातले अनेक ज्या समस्या त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्याल, अशी सगळ्या मतदारांकडे तुमच्याकडे अपेक्षा असणार आहे. आणि या अपेक्षा पूर्ण हो अशी मी ईश्वराच्याने प्रार्थना करतो. आणि तुम्हाला पुढे निवडणुकीसाठी मी मावळवार्ता परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. आपण या आमच्याशी चर्चा केली, मावळ चौफेर चर्चामध्ये आपण दिलखुलासपणे बोललात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.